हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्युचर टेन्समध्ये टू बीचं रूप विल बी याचा कशा पद्धतीने वापर करावा हा भाग आपण अभ्यासणार आहोत. विल बी म्हणजेच असेल, म्हणजेच करता हा काहीतरी असेल, असतील असा अर्थ होतो. भविष्यात जेव्हा कुणी कसा असेल, काय होईल किंवा कुठे असेल हे सांगण्यासाठी विल बीचा वापर करावा. लक्षात ठेवा, आय, ही, शी, इट, वी, यू, दे किंवा सिंग्युलर व प्लुरल नाउन विराट, बॉयज या सर्व सोबत विल बी हे हेल्पिंग वर्ब वापरावे. चला तर मग प्रत्यक्ष वाक्य पाहूयात. मी शिक्षक असेन, आय विल बी अ टीचर. ती उद्या व्यस्त असेल, शी विल बी बिझी टुमारो. तो अधिकारी असेल, ही विल बी ॲन ऑफिसर. तू आनंदी असशील, यू विल बी हॅपी. ते श्रीमंत असतील, दे विल बी रिच. आंबा गोड असेल, द मँगो विल बी स्वीट. वर्ग सुंदर असतील, द क्लासरूम विल बी ब्युटिफुल. चित्र सुंदर असेल, द पिक्चर विल बी ब्युटिफुल. आम्ही घरी असेन, वी विल बी ॲट होम. परीक्षा कठीण असेल, द एक्झाम विल बी डिफिकल्ट. ती शाळेत असेल, शी विल बी ॲट स्कूल. तू सैनिक असशील, यू विल बी अ सोल्जर. तू रागात असशील, यू विल बी अँग्री. मी उद्या व्यस्त असेन, आय विल बी बिझी टुमारो. हवामान थंड असेल, द वेदर विल बी कोल्ड. ती बागेत असेल, शी विल बी इन द गार्डन. तो रागात असेल, ही विल बी अँग्री. मी उद्या मोकळा असेन, आय विल बी फ्री टुमारो. मुले खेळाच्या मैदानात असतील, द चिल्ड्रन विल बी इन द प्लेग्राऊंड. अशा पद्धतीने आपण विल बी म्हणजे करता काहीतरी असेल हा भाग अभ्यासला. त्याच्यानंतर टू हॅवचं रूप विल हॅव म्हणजेच कर्त्याकडे काहीतरी असेल हा भाग आपण अभ्यासणार आहोत. विल हॅव म्हणजे असेल, म्हणजेच भविष्यकाळात कर्त्याजवळ किंवा कर्त्याकडे काहीतरी असेल, असतील असा अर्थ होतो. टू हॅवचे रूप कधी वापरावे? जेव्हा भविष्यात कर्त्याकडे काहीतरी असेल किंवा भविष्यात कर्त्याजवळ कशाची तरी मालकी असेल तेव्हा विल हॅव हे रूप वापरावे. लक्षात ठेवा, फ्युचर काळातील टू हॅवचे रूप विल हॅव वापरताना आय, ही, शी, इट, वी, यू, दे सिंग्युलर आणि प्लुरल विराट व बॉयज असे नाव असेल तर विल हॅव हा एकच हेल्पिंग वर्ब वापरतात. चला तर मग प्रत्यक्षात वाक्य पाहूयात. माझ्याकडे पुस्तक असेल, आय विल हॅव अ बुक. तुझ्याकडे पेन असेल, यू विल हॅव अ पेन. त्याच्याकडे सायकल असेल, ही विल हॅव अ बायसिकल. तिच्याकडे नवीन ड्रेस असेल, शी विल हॅव अ न्यू ड्रेस. विराटकडे बॅट असेल, विराट विल हॅव अ बॅट. आपल्याजवळ पैसे असतील, वी विल हॅव मनी. त्यांच्याकडे मोठं घर असेल, दे विल हॅव अ बिग हाऊस. माझ्याकडे चेंडू असेल, आय विल हॅव अ बॉल. शाळेला मोठं मैदान असेल, द स्कूल विल हॅव अ बिग ग्राउंड. तिच्याकडे सुंदर बॅग असेल, शी विल हॅव अ ब्युटिफुल बॅग. शेतकऱ्यांकडे बैल असतील, द फार्मर्स विल हॅव ऑक्सन. आजोबांकडे नवीन घड्याळ असेल, ग्रँडफादर विल हॅव अ न्यू वॉच. तिच्याकडे लाल साडी असेल, शी विल हॅव अ रेड साडी. त्यांच्याकडे गाडी असेल, दे विल हॅव अ कार. शिक्षकांकडे वही असेल, द टीचर्स विल हॅव अ नोटबुक. झाडाला फुले असतील, द ट्री विल हॅव फ्लॉवर्स. माझ्याकडे मोबाईल असेल,
आय विल हॅव अ मोबाईल. विराटकडे क्रिकेट किट असेल. विराट विल हॅव अ क्रिकेट किट. अशा पद्धतीने आपण आज विल बी व विल हॅव या दोन गोष्टीचा अभ्यास केला आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.